जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. सरकारकडून अद्याप कोणतीही दखल नाही. मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम. मुंबईकरांना त्रास होईल असं वागू नका. कोणाच्या तरी सांगण्यावरून गोंधळ घालू नका. जरांगेंचं मराठा आंदोलकांना आवाहन. मला उपोषणाचा त्रास होतोय. मला माझ्या जातीला मोठं करायचंय. मनोज जरांगेंचं वक्तव्य. फडणवीस असो की पवार ओबीसींमध्ये अन्य जाती टाकू शकत नाहीत. ओबीसींच्या वाट्यात कुणालाही वाटे करू नका. मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य. सरकार कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार. कायदेशीर मार्ग काढण्याची सरकारची मानसिकता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. मराठा आरक्षणाचा प्रश्न का चिघळला हे सुप्रिया सुळेंना विचारा. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. महिला आंदोलकांकडून महिलांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप. महिलांनी मानमर्यादा राखणं शिकावं लागतं. गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा. जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध याचिकेवर मंगळवारी पुन्हा सुनावणी. आदेशाचं पालन झालं की नाही हे सांगा. कोर्टाच्या सरकारला सूचना. मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबवा. कोर्टाचे निर्देश. मुंबईत आणखी आंदोलकांना येऊ देऊ नका. कोर्टाची टिप्पणी. आंदोलनासाठी वानखेडे स्टेडियम द्या. जरांगेंच्या वकिलाची मागणी. स्टेडियम ऐतिहासिक ठिकाण. तुम्ही काय मागणी करताय कळतं का? कोर्टानं मराठा आंदोलकांच्या वकिलांना सुनावलं. मुंबईतले रस्ते मोकळे करा. आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा. उद्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही कारवाई झाली पाहिजे. काल कोर्टाचे सरकारला आदेश. आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको. 5000 आंदोलकांनी आझाद मैदान व्यतिरिक्त इतर कुठेही थांबू नये. हायकोर्टाचे आदेश. आंदोलकांची चिखलात बसण्याची तयारी आहे का? आझाद मैदानात तंबू आणि रेल्वे स्टेशनचा आधार कशाला? मुंबई हायकोर्टाचे आंदोलनावर ताशेरे. मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचार विनिमय. मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर येत असल्यानं पेच. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला आमचा सक्त विरोध. ओबीसी संघटनांच्या बैठकीनंतर छगन भुजबळांची भूमिका स्पष्ट. मराठा आंदोलकांना वेळेवर औषधोपचार पुरवा. मुंबई हायकोर्टाचे आदेश. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथं मनापासून खरं बोलण्यास मनाई. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य.